सिल्वर स्टाईल प्रेझेंट्स बॅचलर्स लाईफच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जातोय आई कुठे काय करते मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री गौरी कुलकर्णीच्या घरी. तिची बॅचलर्स लाईफ नेमकी कशी आहे, शिवाय तिने घर सुंदर डेकोरेटही केलं असंही मला कळलं आहे. सो आपण आज ते सगळं बघूया आणि गप्पाही मारूया खूप साऱ्या. चला तर मग जाऊया गौरीच्या घरी. या. माझे आई बाबा बीडला राहतात, मी इकडे मुंबईत एकटीच राहते. ती कावळ्याशी बोलते. ब्रेकडाऊन होतो प्रॉपर की माणूस बघायचा, एकतरी माणूस पाहिजे आजूबाजूला. माझ्या आईने रेसिपीज लिहून ठेवल्या आहेत. तिचे काय ते बॅचलर लाईफ. Hi, hello, hello, कशी आहेस? मस्त. भाई साहब, हे काय म्हणजे एक एक्झिबिशन मध्ये चालले मी असं वाटतंय मला. खूप गोष्टी आहे ना. म्हणजे हा, तू विकत घेऊन जाशील काही गोष्टी किंवा डायरेक्ट ढापून घेऊन जाशील एवढं आहेत. येस. पण आपण सुरुवातच इथून करूया. मला घर म्हणजे मी रील्स मध्ये बघत असते, रील्स जे काय तुफान चालू आहेत नाहीच्या, म्हणजे एंटरटेनमेंट ट्रेन मध्ये काही नसेल तर ही एंटरटेनमेंट का दुसरा नाम इज गौरी कुलकर्णी. थँक्यू. सो येस, आपण गप्पा मारूया. मला पहिले घर दाखव आणि मग आपण निवांत बसूया ना. येस चला. तू एकटी आहेस याचा फील तुला बिलकुल येत नाही, कारण का एकतर झाडं जेव्हा म्हणजे प्लांट्स असतात ना, आपण त्यांच्यामध्ये रमून जातो आणि तू इतकं सगळं सजवलंस की त्याच्यामध्येच वेळ जात असेल ना तुझा, की आता हे इथे लावू का. ते कन्हैया दादा म्हणून आहेत इलेक्ट्रिशियन, ते वैतागलेत. ते असं असतात की मॅम आप एक चीज कुछ तो डिसाइड करो. मम्मी हे इथे नाही, मग आता हा आपण जरा बदल करूयात, मग हे काढूयात, मग अजून काहीतरी. मग ते माऊचे फोटोज तर 50 वेळा मी हलवत असते, सोफा 50 वेळा इकडे तिकडे, मग इथे बरा वाटतोय का वगैरे. सो ते येस, तू आम्हाला दाखव. म्हणजे आपण डिरेक्टली अशी एंट्री घेतली आहे ना. सो असं आपण गौरीच्या घरात एंटर केलं. प्रत्येक स्टेपला गाईस काहीतरी क्रिएटिव्हिटी आहे. म्हणजे इथेच की होल्डर जिचं आहे, पण दरवाजाच्या मागे पण एक ड्रीम कॅचर आहे ना. येस, खूप क्यूट आहे ते. थँक्यू. ते कस्टमाइज केलंय. थ्रेड्स ऑफ ठाणे म्हणून एक ब्रँड आहे, त्यांचं इन्स्टा पेज आहे आणि मी त्यांच्याकडनं ते मागवलंय. अप्रतिम बनवते ती. तुला मांजरी खूप आवडतात का? खूप. सगळीकडे मांजरी आहेत माझ्या घरामध्ये. इथे पण आहे. येस, तिथे पण मांजरी. इथे नाही कारण की इथे महिने आहेत आपले. हो, महिने आहेत. ते माझ्या लहानपणापासून मला पाठ नव्हते, आता माझ्या आहेत थोडे लक्षात. आई मला खूप ओरडायची लहानपणी की तुला मराठी महिने पाठ नाही, मराठी शाळेत जातेस वगैरे, आणि माझ्या लक्षातच यायचं नाही. ते असतं रे, एखादं काहीतरी कमी असतं आपल्यात. हा, ती एक गोष्ट. आणि मग मला असं प्रेशर यायला लागायचं, म्हणलं हे लावूनच घेते. मग मी सगळ्यात आधी हे आलं, प्रिया आर्ट वर्ल्ड म्हणून आहे, तिने पाठवली आणि मोठ्या फ्रेम्स पण देते ती. खूपच अमेझिंग येते. सो येस, हे मेन गौरीचं म्हणजे मेरा पेट जो चलाता है. ट्राय म्हणजे फोनचं स्टँड ज्याच्यावरती रील्स बनवते, बऱ्याचदा आपल्याला दिसतात तिच्या व्हिडिओज मध्ये है ना. आणि हे मला सांग इंटरेस्टिंग. येस, सो या देवळ्या आहेत आणि मी सेकंड हँड मार्केट खूपच मी एक्सप्लोर करत असते आणि मला ओरिजिनल लाकडाच्या गोष्टींचं जरा वेड लागलंय. ते गेल्या वर्षभरातच झालंय माझं, या घरात शिफ्ट झाल्यापासून. आणि आय हॅव गॉन क्रेझी. मला ती देवळी दिसली एक, आणि मला असं होतं की घरामध्ये ना रेड काहीच नाही, हे सगळं नंतर आलं. तर म्हणलं ते रेड थेअरी असते ना की घरामध्ये काहीतरी एक रेड पाहिजे वगैरे. कारण कामधंदे तर काही नसले की तुम्ही रील्स बघता, आणि रील्सचं असं आहे की जर तुम्हाला होम डेकोरच्या रील्सची हे झाली ना, मग तुम्ही संपता. तर मग तिथून मला कळलं की रेड थेअरी वगैरे. तर म्हणलं ओके, मग आता हे आपण घेऊयात. मग मी ते पेंट करून घेतल्या. 2 देवळे आहेत, त्याच्यामध्ये मी अनफॉर्च्युनेटली दिवा नाही लावू शकत, लाकूड आहे, पण ते अशाच शो म्हणून मी ठेवलेले आहेत. कमाल यार. बरं, तू हे कोणासोबत एकटीच जातेस की कोणाला घेऊन जातेस? रॅन्डम मित्रांना घेऊन गेल्यानंतरचा प्रॉब्लेम असा असतो की एकटी गेल्यावर मी जरा अशी असते की घेऊ की नको, मग काय करायचं, मग 4 फोन व्हिडिओ कॉल, ज्यांना यातलं कळतं त्यांना की काय घेऊ वगैरे, घेऊ की नको. मित्रांसोबत गेलं की गौऱ्या तू हे घ्यायला पाहिजे, मला वाटतं हे खूप भारी दिसेल, असं म्हणून. माझ्या घरात आता इतक्या गोष्टी आहेत. सो मी 1 BHK मध्ये राहायचे आणि माझ्या घरात एवढ्या गोष्टी आल्या की मला असं झालं की माझ्या घरात नाही, आता नाही बसणार आहेत, घरात जागा नाही राहिली आहे आणि बसायला पण लिटरली जागा नव्हती. मग मी 2 BHK मध्ये शिफ्ट झाले. म्हणलं नाही होणार आपल्याकडनं. बॅचलर असणं आणि अडल्टिंग म्हणजे काय, हेच आहे की
थोडं काय आपलं ते कंट्रोल करावं लागतं स्वतःला. एकतर आपल्याकडे फिनान्शियली पण बघायचं सगळं, पण यार हे पण पाहिजे. मला असं मला माहित नाही आणि लोक हे कसं घेणार आहेत किंवा काय. मी मटेरियलिस्टिक आहे, मला आवडतात गोष्टी, सो मी सेव्हिंग तर करतेच, पण मला असं होतं की ओके मी ही गोष्ट बघत बसणार आहे आणि मला छान वाटणार आहे का ही माझ्या घरात आल्यावर, मग मी ती घेऊन टाकते. मी असं फार विचार करणं वगैरे झालं आता ते झालं. ते 2 वर्षांपूर्वी संपलं माझं. मी 30शीत गेल्यानंतर मी माझ्यात हे मेजर बदल केलेले आहेत. वय कळलं आता हिचं. ते आहे ते विकिपीडियावर कोणीतरी टाकलंय, ते माझ्याच घरातल्यांनी कोणीतरी टाकलं असणार आहे. करेक्ट कशी काय डेट माहितीये, करेक्ट इयर कसं काय माहितीये, पण तू वाटत नाही, ही गोष्ट वेगळी आहे. हे आपलं कौतुक आहे, हे आपण मिरवायचं. आई जीन्स, आईचे जीन्स. पण टीव्ही बघतेस का तू? अशक्य टीव्ही बघते मी. म्हणजे हा अनवॉन्टेड नाहीये, हा वर्क. नाही. हा आई येणार होती माझ्या घरी आणि प्लस माझं तंगड तुटलं होतं कारण की मी पडले गाडीवरनं फिल्म सिटीमध्ये आणि शूटवरनं परत येत होते रात्री आणि मस्तपैकी पाय फ्रॅक्चर आणि जस्ट त्याच दिवशी टीव्ही आला होता. सो मी ना थोडीशी मी घाईत चालवत होते कारण टीव्ही आलाय आणि माझे मित्र वगैरे त्यांनी डिलिव्हरी करून घेतली, त्यांनी लावून घेतला होता या आधीच्या घरामध्ये आणि मी अशी होते की टीव्ही आला, मला घरी जाऊन टीव्ही बघायचा. आणि मी निघाले आणि तो भन्सालीचा जो सेट आहे संजय लीला भन्सालीचा, तिकडे जाणारे जे आहेत तर ते काय इंडिकेटर वगैरे काहीच नाही ना, तर एक माणूस जात होता, त्याने इंडिकेटर दिलंच नाही, तो रपकन घुसला, हँडल पाय फ्रॅक्चर. मग मस्त टीव्ही पाहिला मी. आणि मग आई येणार होती तर आईला तर लागतच सिरियल वगैरे, आपल्या बघायला आईचं होतच नाही सिरियल शिवाय. आई कुठे काय करते, आई कुठे काय करते. सो येस, नेक्स्ट काय दाखवशील? बरं, हे पण म्हणजे एस्थेटिक्स म्हणून ठेवलेस तू. हे मला तर हे तर बर्थडेला मिळालेल्या गोष्टी आहेत 2. ही झाडं जी आहेत 2 ती निधीने दिलेली आहेत. हे संदूक आहे, हे पण सेकंड हँड मार्केट तिकडनंच घेतलंय आणि हे ओरिजिनल सागाचं आहे. ओरिजिनल सागाचं आहे, ते असंच ठेवायला वगैरे घेतलं होतं. एक पॉइंटला मला असं झालं की आपल्याकडे अशा खूप भारी आणि संदूक मध्ये ठेवायला ज्वेलरी वगैरे अशा काही गोष्टी नाहीत. मी त्याच्यात काय ठेवलं असेल? काय पांघरुण एक्स्ट्रा. ठीक आहे, आत कोण बघते? बाहेरून छान दिसतंय, बाहेर मस्त दिसलं पाहिजे. जुगाडू आज मला कळलंय, भारी आहे. बरं, हे ह्याचं दुसरं. येस, त्याचं दुसरं व्हर्जन. हे जे आहे, माझी मैत्रीण आहे नलिनी, तिने पेंट केलंय ते. अजिबात दाखवू नका, त्याच्यावर धूळच असली आहे, सॉरी नलिनी. पण आता किती मी क्लीन करू, इकडे काम चालू आहे आमच्या बिल्डिंगमध्ये, त्यामुळे मेजर धूळ कॉन्स्टंट. बट या ते माझ्या मैत्रिणीने पेंट केलंय. ते क्रॉशेटचे ची फुलं मी मागवली आहेत कुठून तरी, माझ्या लक्षात नाही कुठून मागवली आहेत, बट या इन्स्टावर. आणि एस्थेटिक असा आरसा, प्रत्येक मुलीचा वीक पॉइंट. हो, आरसा तर मला अजून याहून मोठा एक आरसा हवा होता, पण मी हे जनरल टाकलं आणि लोकांच्या इन्क्वायरी सुरू झाल्या, अरे किती भारी आहे वगैरे. म्हटलं ओ आपण काहीतरी भारी घेतलंय चुकून. तर ठीक आहे, मग मी इथे वरती आग लिहिलंय क्योंकि मैं है. मला वाटलं काय इनिशियल्स आहे का? नो, मी आग आहे ना, त्यामुळे. हे आहे, ही माझी मैत्रीण आहे प्रियंका, ती हे घरी बनवते आणि तिने ते केलंय. तिचं आता पेज सांगते मी तुला, पण ती हे घरी बनवते. तिच्या पडद्यांवर पण प्राणी आहेत. हो, पडद्यांवरती पण प्राणी आहेत भरपूर. हे तर ठीक आहे, हा जिराफ आहे, हे ठीक आहे, हत्ती आहेच ऑफकोर्स मॅन्डेटरी. हे 2 प्राणी मला काहीच आयडिया नाहीये हे कोण, हा प्राणी कोण आहे मला माहित नाही. मला वाटतंय बिबट्या वगैरे असेल, बिबट्या असू शकतो. आणि हे तर म्हणजे नो आयडिया ते काय पांढरवालं, बट या. येस, पण हे झाडांची आवड तुला कधीपासून लागली? 3 वर्षांपूर्वी वगैरे रॅन्डम सुरू झालं. मी एक विड्याच्या पानाचं झाड आणलं होतं आणि ते मेलं कारण मी नव्हते, तर ते गेलं. त्यामुळे मला असा खूप त्रास झाला आणि मग मी अशी खूप रडले मी. आणि ज्या ताई यायच्या त्यांनी पण हे केलं नाही. आणि माझी रूममेट ऑफिसला जायची तेव्हा मी आणि माझी रूममेट होती पूजा, ती आम्ही राहायचो एकत्र. तर ती ऑफिसला जायची, तिच्या काही लक्षात नाही, घाई गडबडीमध्ये ते गेलं. मला खूप त्रास झाला, म्हणलं आता मी करणार झाडांचं. आणि मी आता
म्हणजे त्याला श्रद्धांजली म्हणून त्या विड्याच्या पानाच्या झाडाला त्या पाण्याच्या झाडाच्या मेमरीमध्ये. हा मग मी Nice. करणार असं झालं. आता ही गेली आहेत कारण आता या दिवसामध्ये ती जातातच. आता यांना खत वगैरे घालणार आणि मग ती वाढणार. पण मला सांग गौरी, बॅचलर राहणं म्हणजे बॅचलर लाईफ किती कठीण आहे. सगळ्यांना असं गुडी गुडी दिसतं ना सगळं, की वाव यार म्हणजे द रील्स बनवतेय, आता किती ब्रँड्स येत असतील, पण काय असतं त्याच्या बॅकमध्ये हे आपल्यालाच माहिती असतं. प्रत्येकाचं स्ट्रगल वेगळं आहे ह्या फील्डमध्ये यायचं, राईट? Of सो course. बॅचलर लाईफ किती कठीण आहे, किती इझी आहे, त्याचं काय बायफर्केशन करशील? अवघड आहे, डेफिनेटली अवघड आहे. एस्पेशली जर तुम्ही कुठल्या रूममेट सोबत राहत नसाल तेव्हा. रूममेट असेल तेव्हा जरा त्यातल्या त्यात हा. कुणीतरी एक आहे, घरात असतं. correct. माझे आई बाबा बीडला राहतात, मी इकडे मुंबईत एकटीच राहते. पण तरी आधेमध्ये माझ्या मित्रमैत्रिणी येतात असतात वगैरे आजूबाजूला. पण आणि हे आत्ताचं मला जाणवलंय. याआधी मी हॉस्टेललाच राहायचे त्यामुळे मला असा खूप प्रॉब्लेम नव्हता. आणि पहिल्या सिरियलच्या वेळेला सीमाताई माझी रूममेट होती, सीमाताई आणि तेजू. सो तेव्हा पण मी ओके होते. एकटं राहायला लागल्यानंतर असं ठीक आहे, असं वाटतं की मस्त वाव येस कोणीच नाही वगैरे. पण आधेमध्ये असं थोडं होऊ शकतो, ब्रेकडाऊन होतो प्रॉपर, की माणूस बघायचा, एकतरी माणूस पाहिजे आजूबाजूला. तुम्ही रोज बाहेर कामाला जात असाल तर काहीच म्हणजे शूट असेल आणि तुम्ही जाताय तर काहीच हरकत नसते, त्यावेळेला जाणवतच नाही त्या गोष्टी. पण तुमच्याकडे जर काम नसेल आणि जर तुम्ही घरी थांबणार असाल तर डेंजर आहे. कारण का माणसं आल्यावर ते आपल्याला तो आवाज एको नाही होत. एकटा असताना ना आपल्याला असं वाटतं की काय म्हणजे कुठे आहे. तर तुला कधी कधी असं पण होऊ शकतं की आपल्याला सवय लागते एकटं राहण्याची, पण गौरीला लागली आहे का सवय की नाही? मला व्यवस्थित सवय लागली एकटं राहण्याची. ते जे मध्ये मध्ये जे ब्रेक पॉइंट्स येतात ते अगदी असे 3-4 महिन्यात एकदा वगैरे असे की कोणीच नाहीये वगैरे असं होतं. पण ठीक आहे, म्हणजे दॅट इज मॅनेजेबल. त्यावेळेला असं चॉकलेट बिकलेट आईस्क्रीम वगैरे काहीतरी खाऊन घ्यायचं, शॉपिंग करायची, Shopping प्रोडक्ट्स घ्यायचे. करेक्ट. शॉपिंगचं शॉपिंग ऍक्च्युअली थेरपी आहे ग. म्हणजे मला हे नव्हतं जाणवलं आधी. मला गेल्या 2-3 वर्षामध्ये असं झालंय की एकदम मूड चेंज होतो. म्हणजे तुम्ही एकदम डाऊन आहात आणि ओके आता मी जरा अपसेट आहे आणि मला बरं नाही वाटत आहे, डिप्रेस्ड वाटतंय, आणि बाहेर गेले, शॉपिंग केलं किंवा जनरल ऑर्डर जरी केलं तरी पण हो ओके माझा मूड चांगला झाला. म्हणजे आई अशी होती की आज सकाळी तर तुझं बरं नव्हतं, म्हणलं आई स्विंग. पण कॉन्टेंट क्रिएशन हे पण काय खाऊची गोष्ट नाही यार. म्हणजे ते डिलिव्हर आपल्याला करायचंय, ते तुला शूट करूनच द्यायचंय. कधी कधी असं पण होतं ना यार उद्या करेन, ठीक आहे आता करेन. ऑफकोर्स होतं. मी तुला सांगते, म्हणजे मी आत्ता इथे हात जोडतीये आणि मी पाया पडतीये अशा सगळ्या लोकांच्या जे गेली म्हणजे जे 2020 वगैरे पासून किंवा काही लोक असे जे 8 वर्ष वगैरे पासून 8 वगैरे वर्षांपासून ते करतायत कॉन्टेंट क्रिएशन. अजिबात खाऊ नाहीये, अजिबात आणि ते करायला लागल्यापासून, कारण तुम्हाला तुमचा कॉन्टेंट स्वतःच लिहावा लागतो, बोलायचंय पण स्वतःच ठरवावं लागतं. तुमचं शॉर्ट, तुमचं डिरेक्शन, हे सगळं एडिट तुमचं करायला लागतं. तू एडिट पण स्वतः करते? बरेच करते. म्हणजे जे माझे व्लॉग्स असतात ते मी करते. काही जे व्हिडिओज असतात जे खूप महत्वाचे आहेत ते निधी मला करूच देत नाही. मग ती म्हणते की तू काही लिहिते वगैरे, तुला फॉन्टचं वगैरे काही कळत नाही. म्हणलं हो ठीक आहे. म्हणजे पण आणि हे खूप अवघड आहे. ऑफकोर्स ऍक्टर म्हणून सिरियलच्या सेटवरच्या गोष्टी माहिती आहेत मला, पण त्या सगळ्या डिरेक्टर्स, एडिटर, पूर्ण जी टीम आहे, प्रोड्युसर, आणि त्यांना पण धन्यवाद. जे रायटर्स जे लिहितात, बाप रे, तुम्हाला रोज नवीन एपिसोड लिहायचा आहे आणि तुम्हाला रोज नवीन काहीतरी द्यायचंय. त्याच्यात म्हणजे स्क्रिप्टचं वेगळं, म्हणजे स्क्रीन प्ले वेगळा, डायलॉग वेगळे, आणि ते सगळं खूपच म्हणजे हॅट्स ऑफ तुम्हाला. खूप भयानक आहे, खूप भयानक आहे. पण तू खूप उत्तम करतेस ते. आय मस्ट से की प्रत्येक रील काहीतरी वेगळं आहे आणि प्रत्येक जोक तू कोकणात गेले होतीस मध्ये त्याचंही वेगळं वेगळं आहे. धमाल मजा येते. दुसरं पण म्हणजे इतर काही गोष्टी दाखव आणि मग आपण बसून छान गप्पा मारू. डन. ही एक गोष्ट आहे. रिसेंटली मी कालाघोडाला घेतलेली. मी लाईट्सच्या बाबतीत मला असं वाटतं मी ऑब्सेस्ड आहे. माझ्या घरात उगाचच वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स आहेत आणि मला खूप आवडतात, तर मी सगळे एकत्रच टाकून ठेवलेत आता. सो हॉलमध्येच सगळे लाईट्स आहेत. बाकी ठिकाणी नुसते ट्यूब आहेत साध्या आपल्या पांढऱ्या,
संपला विषय. पण सगळे मला येल्लो लाईट्सचं खूपच ऑब्सेशन आहे, मला व्हाईट लाईट अजिबात नाही आवडत. आणि मग हा बलून हे आयकियामधनं घेतलेला आहे, हे कालाघोडा फेस्टिवलमधनं घेतलेलं आहे. ते माझ्या मित्राकडनं चुकून फुटलं खालचा पार्ट आणि मस्त वर अशी क्रॅक गेली, तर मी त्याला फेविक्विक लावलंय. सो तिथे एक जुगाड केलाय. हे रॅन्डम अमेझॉन वगैरे वरनं कुठून तरी मागवलेलं आहे. संध्याकाळचं खूप छान वाटत असेल ना. हो, हो. काळोख होतो. हे तर मी कालच लावलंय, इतकं भारी दिसतं आणि असा स्पॉट वगैरे पडतो. सो मी अशी आरशात बघू शकते. वाव. अगेन माऊ आणि तुझं सिल्वर प्ले बटन. ये सिल्वर प्ले बटनच्या खाली 2 छिद्र केलेली आहेत, ती घेऊ नका अजिबात. कारण त्याच्या आधी तिथे काहीतरी वेगळं लावलं होतं, जे आधीचे टेनंट्स होते त्यांनी. बट या रिसेंटच हे मला आपण मिळालंय. आतापर्यंत खूप लोकांना असं बघत आलो ना की अरे काय पण ह्याचं काय महत्व असेल असं, पण जेव्हा स्वतःकडे येतं तेव्हा असं वाटतं की हा बाबा काहीतरी आपण हो केलंय. हो, काहीतरी हालचाल केली आहे आयुष्यात आणि मी खूपच खुश होते हे आलं तेव्हा. खूप ते ट्रॅव्हल करत आलंय बिचारा एकतर US मध्येच खूप ठिकाणी, आणि मग शिपमेंट, मग मुंबई, मग बीड, मग पुणे, मग परत मुंबई, असं ते फिरत आलंय खूप. बट या पण ह्याच्या मागे खूप मेहनत करावी लागते यार, म्हणजे इट्स नॉट इझी. हो. खूप वेळ लागतो आणि हो 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 पोहोचायला प्रेक्षकांपर्यंत. पोचायला पण आणि लोकांकडनं ती पावती मिळायला पण. ते थोडासा तो गेम आहे, ते थोडंसं लक्षात घ्यावं लागतं की काय त्यांना आवडत असेल वगैरे. आणि कधी कधी आपल्याला जो वाटेल तो कॉन्टेंट करणं पण गरजेचं असतं. ते जे इथून येईल तेच लावूयात. मस्त. आणि हा फ्रेंड झोन वाला काउच आहे का? हे अजिबात दाखवायचं नाही, मी बसतीये. पण ह्याला इथे ऍडजस्ट करायचं म्हणजे रिक्लायनर होतो का तो? रिक्लायनर आहे तो. असं करायचं आणि टीव्ही बघत. इसे कहते बॅचलर लाईफ. सो असं आहे तर तुझा हॉल. येस. आणि खूप बोललीये मगापासून, जरा मला कंट्रोल तुलाच करायला लागेल. खूप बोललीये, त्यामुळे माझं घशाला कोरड पडलीये. तर आपण आता जरा चहा पिऊया. येस, चहा. कधी चहा, कधी चहा. येस, चलो चलो ये. एकदम साफ सुथरं आहे ग, म्हणजे हो. आमच्या भारतीताई आहेत त्या खूपच, म्हणजे काही नसेल तर त्या मला अशा ओरडतात वगैरे की हे जरा स्वच्छ करा, हे जरा वगैरे. छान आहे ते. एक ठाण्यातली घरं होती ना, पुस्तक इथे रॅन्डम ठेवलेलं आहे. तर यामध्ये माझ्या आईने रेसिपीज लिहून ठेवल्या आहेत. काय खिचडी. तर भारतीताई यायच्या आधी माझं मलाच करायला लागायचं. आणि माझं काय प्रॉब्लेम आहे मला काहीच आयडिया नाहीये, माझ्या लक्षात नाही राहत गोष्टी. म्हणजे मग काय टाकायचं, मग हे किती टाकायचं, मग किती चमचे. जे मला लोक म्हणतात की तू बनवत जा जेवण, मी पण नाही खाऊ शकत माझ्या हातचं. आणि आय एम नॉट प्राऊड ऑफ इट. मला वाईट वाटतं की मला येत नाही स्वयंपाक. आणि माझ्या आईने खूप वेळा प्रयत्न केलाय. मी लॉकडाऊन मध्ये भाकऱ्या बनवल्यात. मी भाकऱ्या आणि पोळ्या उत्तम बनवते. कठीण काम तुला पहिलं जमलंय. खूप चांगल्या बनवते मी. आलू पराठे खूप भारी बनवते मी. पुरणाची पोळी पण येऊ शकते मला, मी केली नाहीये कधी ट्राय. पण भाकऱ्या म्हणजे माझ्या बहिणीने शिकवलेल्या. पण भाजी येतच नाही. भाजी बघू जरा मला काय काय रेसिपीज आहेत. ही पालक भाजी, मुगाचे धिरडे. हे मुगाचे धिरडे काय आहे? मूग भिजत ठेवायचे, त्याला मोड आल्यानंतर डायरेक्ट मिक्सर मधनं वगैरे ते काढायचे. अच्छा. हे भिजून घालायचे, सकाळी त्यात पाणी टाकावे, हिरवी मिरची, 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकाव्यात, जिरे 1 चमचा, मीठ वगैरे, वडेवर असं बरंच काय काय, कढीपत्त्याची पानं. प्रत्येक बॅचलरनी हे ठेवावं पुस्तक. आई आली होती, खूपच गोड आहे ग ती. तिचं असं आहे की तिला माहितीये मला काय आवडतं तिच्या हातचं, आणि ती बरोबर त्याच रेसिपीज लिहून गेली. जसं की माझी जगातली सगळ्यात आवडती भाजी इज पालक भाजी, आणि आईच्या हातची. म्हणजे त्याची रेसिपी थोडी वेगळी आहे. बट या पिठलं, मिक्स डाळीचं वरण, काय ते दोडक्याच्या वरच्या शिरा काढायच्या आणि ते करतात बघ असं साईडला, असं जनरल खायला, म्हणजे सॅलड टाईप करतात. नॉट एक्झॅक्टली सॅलड, बट या शेवगा, वांग, कांद्याच्या पातीची भाजी मला खूप आवडते. आणि सगळ्यात भारी
अजून एक आवडती गोष्ट जी घरी बनते ती म्हणजे शेंगुळे. तुम्ही शेंगुळे खाल्लेत का कधी? मराठवाड्यात तर बरेच बनतात. मला वाटतं विदर्भात पण असतात बहुतेक शेंगोळे. डाळीच्या पिठाचे असतात, असे गोळे असतात आणि ते पाणी, हळदीचं पाणी वगैरे असं हे करायला ठेवतात, उकळायला, फोडणी वगैरे दिलेलं, आणि त्याच्यामध्ये ते असं असं करायचं त्या पिठाचं आणि ते असं जोडायचं. माझ्या एका व्हिडिओ, माझ्या दिवाळी व्लॉग मध्ये नक्की ते बघा नक्की, खूपच भारी शेंगोळे. येस, मी पाणी ठेवते तापायला. काय भारी आहे अरे. म्हणजे असं आता इंटरनेटवर सगळं अवेलेबल असताना ह्याची जी मजा आहे ना की पुस्तकातून अरे काही काही रेसिपीज माझ्या आईच्या खूपच भारी आहेत. सो हॉस्टेल लाईफ असो किंवा आपण जेव्हा आई घरात नसेल तेव्हा आपण काय करायचं, क्विक असं पहिले सर्वात आपण चहा शिकतो है ना? तू चहा आवडतो म्हणून पण शिकतो आपण. मला खूपच आवडतो चहा, आणि मी आधी नुसत्या दुधाचा चहा घ्यायचे. मग मला कोणीतरी सांगितलं की पाणी टाकायला पाहिजे वगैरे, आणि कोणीतरी मला सवय लावली, निधीनेच सवय लावली मला, ती उत्तम चहा करते आणि ती पाणी टाकून. आणि मग मला असं झालं की ओके. पण बीडला गेल्यानंतर नुसत्या दुधाचा एनिवे दुधात पाणी असतंच भरपूर टाकलेलं, त्यामुळे नॉट पॅकेट वाल्या याच्यात, बट जे नॉर्मल रतीब जो आपण लावतो त्यामध्ये असतंच पाणी. मी डायरेक्ट नुसत्या दुधाचा चहा करायचा. आमच्या कोकणात पण पाणीच टाकून करतात, म्हणून मे बी तिने तुला सवय लावली असेल. पाणी तुमच्या कोकणातली आहे ना? आमच्या कोकणात. आणि चहामध्ये मला आलं नाही आवडत, मला वेलची आवडते. मला कॉफी मध्ये पण वेलची आवडते. हा, मी ऐकले बरेच जण. खूपच चांगली लागते. माझी वहिनी आहे ती बनवते, आणि माझी बहीण, मोठी बहीण रश्मी, ती बनवते कॉफी तशी वेलचीवाली. पण मला सांग गौरी, मुंबईत कधी आलीस तू? म्हणजे कुठल्या साली आलीस मुंबईत काम करण्यासाठी? 2020 मी जॉब करायचा आधी, आणि मी माझा जॉब सोडला फेब एंडला, कारण मला सिरियल मिळाली 19च्या एंडला, जानेवारीमध्ये वगैरे ती कन्फर्म झाली. आणि फेबमध्ये मी 1 मार्चला मी शिफ्ट झाले, जॉब वगैरे सोडला. मी पैसे दिले कंपनीला, कारण मी 1 डे रिझाईन घेतलं, कारण मी आधी करून बघितलं 2 महिने. कन्व्हर्जेस म्हणून एक कंपनी आहे, ते मायक्रोसॉफ्टचे वेंडर आहेत. सो त्या मायक्रोसॉफ्टच्या प्रोडक्ट्स वरती आम्ही होतो. तर म्हणजे फायर वॉल वगैरे हे जे सगळे असतात, क्लाउड वगैरे ह्याच्यामध्ये. आणि जॉब सोडला पैसे भरून. तो 1 मार्चला मी शिफ्ट झाले मुंबईमध्ये, शूट केलं, आणि त्यानंतर 15 तारखेला सांगितलं की आपण एक 5-6 दिवस सुट्टी घेतोय, नॅशनल सुट्टी डिक्लेअर केली आहे वगैरे. तर मी म्हणलं ओके, मग आपण आता घरी जाऊया, 5-6 दिवस सुट्टी आहे तर. मी आधी छत्रपती संभाजीनगरला गेले, आणि मी म्हटलं तिथून मग बीडला जाऊयात. तर मी अडकले तिथे लेजिट, कारण अचानक लॉकडाऊन झालं होतं. आणि मग मी 2 महिने 2 जोडी कपड्यावरती माझ्या बहिणीकडे होते, आणि बहिणीच्या सासरी होते. पण फक्त हे ऐकलं असतं ना आपण की 2 जोडी कपडे घेऊन मी आले होते, आणि त्याच्यावर पण हे रिअल झालं आपल्या बाबतीत. हो, पण ते माझं लॉकडाऊनच्या बाबतीत. इथे नाही, इथे खूप कपडे. कधी असं झालंय की एक काम करता करता दुसरा नळ चालू राहिलाय, हे सगळं एकटं राहताना खूप लक्ष द्यावं लागतं? हो. सो अलर्ट असतेस नेहमी की नाही? खयाली पुलाव असते. नाही, व्यवस्थित अलर्ट असते. मला गॅसचं खूप आहे समहाऊ, की ते जे आहे तिकडचा नॉब तो सारखा बंद करायचं काहीतरी मला हे आहे. आणि दाराचं खूप आहे. सो मी व्यवस्थित दार लावून जरी गेली असेल ना, शेजारी योगिता राहते, इथे आल्यानंतरच माझी ती मैत्रीण झाली आहे. आणि मग मी तिला फोन करून, योग्य दार लावलंय का बघ ना, मग ती येऊन बिचारी चेक करते. हे खूपच गोड आहे, खूपच गोड आहे ती. माझं असं नाही झालंय कधी की नळ चालू राहिलाय वगैरे आणि मी गेली वगैरे, असं नाही झालंय. तेल करत होते एकदा मी घरी, आणि वाटीमध्ये मी तेल घेतलं होतं, आणि ते हेअर ऑइल वगैरे ते मेथ्या बिथ्या टाकायचं, आणि मला काय माहिती ते तेलाचं आणि त्या वाटीचं, म्हणजे डायरेक्ट वाटी गॅसवर वगैरे नसते ठेवायची. मी ठेवली, मी गेले गप्पा मारायला तेजूशी, आणि मस्त अशी मेजर आग, आणि त्याच्यावर पाणी, कारण आत तेल होतं, पाणी टाकायचं की नाही तेही कळे ना, काहीच कळत नव्हतं. तेव्हा टाकलं नाहीस ना पाणी? नाही टाकलं. गॅस बंद केला, आणि मग त्याचं उचलून असं थोडंसं साईडला ठेवलं. पण वाट लागली होती. तेवढी एकच अशी काहीतरी गोष्ट झाली असेल.
सो चावीचं असं होतं माझ्यासोबत मिसहॅप की चावी मी विसरलीये, मग दार लावलं मग चावीच नाही वगैरे असं होतं. पण त्या बाबतीत मी खूप हुशार आहे. मी शेजारी पण चावी देऊन ठेवली आहे. अजून माझा एक मित्र जो फिल्म सिटी मध्ये जातो त्याच्याकडे पण चावी दिलेली आहे. असं 4-5 ठिकाणी आजूबाजूच्या देऊन ठेवते चावी. टेन्शनच नाही. पण गौरी, बीड मधून किंवा आपल्या शहरात, आपल्या गावातून मुंबईला शिफ्ट होणं ना खूप करेजियस डिसिजन आहे आणि त्याला खूप खूप हिंमत लागते. म्हणजे अनोळखी शहर जिथे आपण कधी आलोच नाहीये. आधी तू फक्त फिरायला वगैरे आली होतीस मुंबईत कधी? नाही, मी पुण्यात शिफ्ट झाले बीडवरनं. आधी मी कॉलेज पुण्यामध्ये केलं आणि त्यानंतर जॉब केला आणि त्यानंतर मी मुंबईत आले. सो मला तेवढी भीती नाही वाटली. मला मुंबईची भीती का वाटली सुरुवातीला, कारण की रस्ते आणि ते सगळं आणि मग कसं जायचंय वगैरे जरा ते थोडंसं कन्फ्युजिंग होतं माझ्यासाठी. पण मग नंतर एकदा मला कळलं की कसं कुठून काय ट्रॅव्हल करायचंय वगैरे, कोणता एरिया. आणि तेव्हा जस्ट आले होते ग, तर काही आयडिया नव्हती. मग ते बसने किंवा लोकलने वगैरे असं जायलाच लागायचं काही. आणि फास्ट असेल तर लोकलच. म्हणजे मी अजूनही फास्ट आणि अफोर्डेबल त्यावेळेला. एक्झॅक्टली. अजूनही म्हणजे मला कॅबने जाण्यापेक्षा असं वाटतं की हा पटकन लोकलने जाऊया. मेट्रोने मला जरा नको वाटतं, कारण ते मेट्रोची खूपच झंझट वाटते मला की जा मग तिथे ते तिकीट काढा खाली. आणि पण वर्सोवाला वगैरे जायचं असेल तर इथे मध्ये तो एक पॉइंट आहे, आरे पासून तिथे जायचं. मग तिथे तिकीट ऑलरेडी आरेच्या इथे काढलेलं, मग तिथे परत ते चेंज करायचं कारण लाईन दुसरी आहे. मग परत एकदा तिकीट काढायचं. म्हणजे हे जरा मला ते जास्त टाइम कन्झ्युमिंग आहे. त्यापेक्षा मी रिक्षाने पटकन वर्सोवाला वगैरे. पण मस्त सुगंध आला ग, आला का? वेलची आणि बरा लागावा तो. ते बघूया आता. म्हणजे मला माझ्या हातचा चहा आवडतो. माझ्या 1-2च मित्रमैत्रिणींना आवडतो आणि माझ्या आई बाबांना खूप आवडतो माझ्या हातचा चहा. पण काही लोकांनी स्मेल वरून सांगू शकते की उत्तम झालं. मला स्मेल वरून कळतं. गेल्या काही दिवसात मला इतकं लोकांनी डिस्करेज केलंय चहा पण येत नाही वगैरे. मग मी अशी ठीक आहे नाही येत, म्हणजे मला असं काही वाटत नाही, मी सुगरण आहे वगैरे नाहीये मी. आई असं आल्यावर तुला बोलत नाही का, हे काय अगं गौरी हे जरा लाव नीट? की आई आल्यावर हे किती लाव असं होतं की नीट नेटकं आई ठेवून जाते? नाही, म्हणजे स्वच्छ असतं, म्हणजे भांडी स्वच्छ असतात. माझं ते हे आहे की स्वच्छ सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या नीट ठेवलेल्या नसतात. कारण मला सापडत नाही नीट ठेवल्या की. मी जर एखादी गोष्ट, आता मी ते असतं ना ते स्टिकर ज्याला खिळा असतो आणि त्याच्यावर फ्रेम वगैरे काहीतरी लावू शकतो, ते मी नवीन विकत आणले होते 2 पॅकेट्स. मी एक लावलं आतल्या वॉलला आणि मी म्हटलं की आता दुसरं जेव्हा लावायचं तेव्हा आपण ठेवून देऊया सध्या. तर मी ते कुठेतरी नीट ठेवलंय, मला माहित नाही ते गेलं काय ठेवलंय म्हणून सापडत नाही मला अजिबातच. मला मिळतच नाहीत गोष्टी, त्यामुळे मी नीट वगैरेच्या नादी नाही लागत फार. माझ्या मित्राने मला मग दिला हा आता रिसेंटली. त्याच्यावर पण प्राणी आहेत. हो, त्याच्यावर पण प्राणी नेचर. हो, इतक्या सरप्राइझिंग गोष्टी घडतात आपल्यासोबत. आपल्याला असं कधी वाटत नाही की आपण मोठे झाल्यावर हे काही करणार आहोत किंवा काय. पण थँक्यू. खूपच रॅन्डमली मला हे प्राणी वगैरेचं हे काय सुरू झालं आणि आउट ऑफ नोवेअर. बसूया. येस. पण मला आधी त्याच्या आधी हे जे तुझं फ्रीज मॅग्नेट्स आहेत ना, निधीच झळकते इथे. निधीच झळकते आणि घरचे. वाव. येस. हे तू कुठे फिरली आहेस ते सगळं मेमरीज कडे. हो, फोटो आहे का? फॅमिली फोटो आहे. मला सांग ना कोण कोण आहेत. येस, मी, माझी मोठी बहीण, माझी लहान बहीण, बाबा, आई, मोठे जिजू, मधले लहान जिजू आणि हा चिकू या हिचा मुलगा, स्वयं नाव आहे त्याचं. आणि गार्गी पण आहे, पण गार्गी आली नव्हती कारण तिची परीक्षा होती. ती खूपच असं ते स्कॉलरशिप वगैरेच्या बऱ्याच परीक्षा वगैरे देत असते. पण चिकू पण खूपच हुशार आहे, तो मोठा आहे. बट या हे आम्ही आता मध्ये मी ज्या लग्नाला गेले होते त्या लग्नामध्ये आमचं फॅमिलीचंच लग्न होतं आणि त्यांनी ते ठेवलं होतं. म्हणजे असं फोटो बूथ ठेवला होता की मध्ये मध्ये करायचं नाही कोणी विधीच्या. मस्त. मला तर इतकं आवडलंय ते, कारण दुडबुड होते कोणाची ना कोणाची तरी दुडबुड होते. ते आता ते स्केच आलंय बघ मध्ये की लोक निवांत आपलं स्केच काढून स्केच पण होतं तिथे, स्केच पण ठेवलं होतं हे पण. आणि आम्ही इथेच सगळे बिझी झालो होतो की नकोच. आणि चांगली पण गोष्ट आहे, जेवढे लोक स्टेजवरती लागतायत किंवा काय तेवढेच
असणं. आणि मग बाकीचे असे होतात कधी कधी की बोर होतं, म्हणजे काय करायचं लग्नामध्ये. पण ही आयडिया आवडली. माझ्या भाच्याचं लग्न होतं रोहितचं. येस. चलो आता आपण छान चहाचा जाऊया. आस्वाद घेऊया. चिअर्स टू बॅचलर्स लाईफ. जेन्युइनली चांगलं झालं. खरंच चांगलं झालं Genuinely ना? चांगलं तू झालं. सांग कॅमेरामध्ये Yes. लोकांना की मला चहा तुला करता कोण येतो. म्हणतंय पण तू चहा चांगला नाही करत? काही लोक म्हणतात, म्हणजे माझेच मित्र आहेत. त्या काही लोकांना खरंच म्हणजे जास्त गोड नाहीये. म्हणजे तुम्ही डाएट करत असाल तर तुमच्यासाठी बेस्ट आहे की तुम्ही शुगर कट डाऊन केली आहे. बेस्ट आहे. मी म्हणजे कोणत्या ह्याच्यात म्हणजे शुगर फ्री पण मी चहाच पिऊ शकते. कॉफीचं मला असं काही खूप नाही. मग ते डायरेक्ट बाहेरची कॉफी पाहिजे, म्हणजे हा. अशी पूर्ण ते ब्रू केलेली froth आणि आणि froth. ते सगळं हा. असलेली. नाहीतर येस. आता आपण मगाशीच फॅमिली बद्दल बोललो. Yes. त्यानंतर तू सांगितलंस की तू इथे कशी आलीस, तुला सिरियल कशी मिळाली. पण मला आत्ताच कळलं की तुझा बॅकग्राऊंड ऍक्टिंगचा बिलकुल पण नाहीये. हो आणि तू फक्त एक नाटक केलं होतं सिरियलच्या आधी. हो. आणि ते आपल्या डेस्टिनीमध्ये लिहिलेलं असतं की तुम्ही या कॅरेक्टरसाठी तुम्ही लिहिलेलं आहात आणि तुला ते कॅरेक्टर मिळालं. मला ते सांग ना, ते कसं मिळालं? सो मी एक नाटक केलं होतं कॉलेजच्या शेवटच्या वर्षी. तर तिकडे तर तेच नाटक नंतर आम्ही दाजी काका करंडकसाठी परफॉर्म केलं होतं. तिकडे मला त्या एक अगदी छोटासा रोल होता. त्यासाठी उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं होतं. आणि त्या नाटकाचा जो डिरेक्टर आहे गिरीश, त्याने मला सांगितलं की एक ऑडिशन आहे तर तू देशील का. आणि माझा जॉब सुरू होता, माझी नाईट शिफ्ट होती तेव्हा. तर म्हणलं ठीक आहे देऊया वगैरे, असं काही इव्हिनिंग शिफ्ट होती तेव्हा. सो माझं 10ला ऑफिस संपलं आणि मी त्याला मला आलं ते, म्हणजे मला किरण राईलकरने कॉन्टॅक्ट केला दादाने. आणि तो म्हणाला की आजच पाठवायची आहे. तर मी म्हणलं की मला नाही माहिती, म्हणजे मी काही बॅकग्राऊंडच नाही, कारण ते नाटक करून पण 2-3 वर्ष झाली होती. ऍक्टिंगचं असं काही नव्हतं. खूप डिफरंट आहे नाटक आणि सिरियल. मी गाण्यात होते, म्हणजे फिरोदियामध्ये मी गायचे. सो मी गाण्यासाठी असायचे. मला ऍक्टिंगसाठी एक छोटासा रोल मिळाला होता चुकून. आणि मग मी ती ऑडिशन पाठवली. म्हणजे ऑफकोर्स मदतच घेतली मी मित्रांची, कारण मी म्हणलं मला हे नाही माहित काय असतं वगैरे, कसं वाचायचं. त्यांनी शूट केली रात्री 3 वाजता. तू म्हणालास आज पाठवायची, रात्री 3 वाजता तर पाठवली मी तुला. रात्री 3 वाजता मी त्याला ऑडिशन पाठवली. मग मला वाटलंच नव्हतं, कारण मी असे होते की या आपण शॉर्ट दिला, हा म्हणजे काहीतरी बघूयात वगैरे. माझं काही असं आय वॉज नॉट होपफुल ऍट ऑल. आणि मग ते म्हणाले की तुला सेटवर येऊन करायला लागेल. मग मी आणि माझा मित्र आहे, तो रायटरच आहे, आदित्य वाडेकर म्हणून. तर तो म्हणाला की तुला काही कळणार नाही मुंबईत. मी तेव्हा आले होते. तर तो म्हणाला की मग त्याआधी एकदाच आले होते खूप वर्षांपूर्वी, ते पण मी असं चेंबूर वगैरे एरियामध्ये. सो मला ठाण्याचं असं काहीच माहित नव्हतं. मग तो म्हणाला मी येतो सोबत. मग तो आला माझ्यासोबत. मग तिथे आम्ही सेटवरती ऑडिशन दिली. तेव्हा मी पाहिला पहिल्यांदा की ओ सिरियलचा सेट असा असतो वगैरे. पण तरी पण आय वॉज नॉट होपफुल. आणि मग मी ती ऑडिशन दिली आणि आम्ही परत निघालो. तर मी त्याला वाड्या म्हणते, तर वाड्या म्हणत होता मला बघ तुझं नाव पण गौरी आहे आणि त्या कॅरेक्टरचं नाव पण गौरी आहे. मला तर गौरी सायन्स दिसतायत. म्हणलं अरे ग उगाच मला होप्स नको देऊ. आणि मी अशी खूप अशी ऑप्टिमिस्टिक वगैरे असं काही माझा झोन नाहीये. मी नॉर्मल जो आता आहे पहिले काय वाईट होईल त्याचा विचार आपण करतो. दोन्ही साईड हे आहे. आपण आधी आपल्याला तयारच तसं केलं गेलंय की आधी वाईटचा विचार करा, व्हॉट इफ काय होणार, व्हॉट इफ, आणि मग पुढे जा. बट या मग पण ते सिलेक्शन झालं. मला नंतर कळलं की, म्हणजे त्यानंतर परत एकदा त्यांनी मला कॉस्ट्युम ट्रायल साठी पण बोलवलं. मला तोपर्यंत कळत नव्हतं आणि मी अशी होते की झालंय की नाही वगैरे. मी कंपनीमध्ये खोटं बोलतीये की कोणीतरी तब्येत खराब आहे घरी वगैरे आणि मी जातीये सुरू आहेत. आणि इकडे माझ्या लुक टेस्ट, कारण सांगू शकत नव्हते मी कंपनीमध्ये. केसेस वगैरे होत्या, नाईट शिफ्ट, आणि ते केसेस हँडओव्हर वगैरे करून जायला लागतं. ते बराच तामझाम होता. आणि मग मी आले आणि मग त्यांनी लुक टेस्टच्या वेळेला जे काय व्हॉट एव्हर, त्यानंतर त्यांनी मला फायनल सांगितलं. आणि मग मी असं होतं की ओके. पण त्यावेळेला जे ओव्हरऑल पेसिमिस्टिक नेचर आहे की अरे मग असं झालं तर वगैरे, ते ऍब्सोल्युटली माझ्या डोक्यात नाही आलं. मी घाबरले होते, कारण जॉब सोडायला लागणार होता. कारण मला यांनी सांगितलं की जॉब सोडायला लागणार आहे. आणि ऑफकोर्स आपल्या आई बाबांना असं होतं की आपण ज्यात शिकलोय त्यातच तुम्ही केलं पाहिजे. माझे बाबा तर अजूनही मला घरी गेलं की मग तू जॉब कधी करणार आहेस, तर असं विचारतात, अजूनही विचारतात ते. आई बाबांना आपली फायनान्शियल स्टेबिलिटी खूप, त्यांना असं वाटतं की आपण महत्वाची आहे. आणि
मला असं वाटतं, रादर माझे विचार आता मागच्या काही काळात असे झाले आहेत की येत राहतात पैसे. तुम्ही मनापासनं काम केलं, तुम्ही मनापासनं तुमच्या काही गोष्टी म्हणजे तुमचे एफर्ट्स टाकले तर पैसे येत राहतात. आणि पैसे खर्च केल्यावर जास्त येतात, हे पण माझ्या लक्षात आलंय. ओके. मी असं अजिबात असं कोणाला हे नाही करत आहे खर्चच करा. की खर्च करा खूप वगैरे, पण मी इक्वल अमाऊंट म्हणजे हाफ अमाऊंट तर मी सेव्ह करतेच प्रत्येक माझ्या कुठल्याही पेमेंटची. आणि मग बाकीचे जे आहेत ते रेंटसाठी किंवा असं तसं सगळं करते. बट एनिवे, तर मग ते झालं माझं सिलेक्शन. आणि मग मी म्हटलं की आता जर आईबाबांना सांगितलं तर ते म्हणतील की अरे तू कसं काय वगैरे जॉबचं वगैरे. तर मी काहीच सांगितलं नाही. मी 2 महिने अपडाऊन केलं पुणे मुंबई. पुण्याला जॉब होता, पुणे मुंबई मी अपडाऊन केलं. आणि आईबाबा तर बीडला, त्यामुळे त्यांना तर काहीच माहित नाही माझं इकडे काय चालू आहे वगैरे. आणि अपडाऊन केलं 2 महिने. आणि 21 जानेवारी 2020ला माझा एपिसोड टेलिकास्ट होणार होता. आणि मी आईला फोन केला, म्हणलं स्टार प्रवाह दिसतं का घरी? ती म्हणाली हो. म्हणलं 7:30 वाजता ऑन कर. तर ती म्हणली ओके. तर ती म्हणली अगं बघतो आम्ही ती सिरियल आई कुठे काय करते ना. म्हणलं हो. तर मी म्हणलं ते ऑन कर, सरप्राईज आहे. तर ती म्हणाली ठीक आहे. आणि मग तिने पाहिलं आणि नंतर आईचा फोन, गौरी तू सिरियल. आणि आमच्या अशी गल्ली आहे ना, कॉलनी आहे, तर आजूबाजूच्या बायका वगैरे अहो आपली ननी आहे त्याच्यामध्ये, आई कुठे काय करते मध्ये ननीच आहे का तुम्हाला, काही म्हणतात मला ननी गोलू ननी. गल्लीतल्या सगळ्या ज्या काकू आहेत ज्यांनी मला लहानपणी सांभाळलंय ते सगळ्या मला ननी म्हणतात. काकू आपली ननी आहे ना त्याच्यामध्ये गौरी आली ना टीव्ही मध्ये वगैरे. क्यूट. तुझं लहेजा आहे ना मला खूप क्यूट वाटतं. हो, बीड तिथला. बीडचे लोक ते जरा असं लोकांना असं वाटतं की आमचं बोलणं असं खूप हार्श आहे, पण तेच प्रेम आहे म्हणजे. येस. आणि मग त्यानंतर काय झालं? मग काय नाही, मग जॉब मला मॅनेजर म्हणले की तुझी खूपच नाटकं चालली आहेत, तू काय म्हणजे तुला वाटेल तेव्हा तू जातीयेस वगैरे. कारण कधी कधी रात्री पण शूट असायचं वगैरे, तू येतच नाही वेळेत. आणि खूप दगदग झाली मला पुणे मुंबई करून. तर ते म्हणले की तू सोड आता, नाही होणार. आणि मी असे होते की म्हणजे मी आय डिडंट इवन ट्राय की तू कन्व्हिन्स दे. मी असे होते हा ओके. सो मी काही असं कन्व्हिन्स नाही केलं, मी सोडला जॉब. कारण कुठेतरी आपल्याला पण कळतं ना की आपल्याकडनं दगदग होते. आणि दगदग होतीये पेक्षा हा डिसिजन खूप अवघड होता की जॉब एकतर मला खूप मेहनतीने मिळाला होता. आणि मी म्हटलं की आता हा सोडायचा. आणि चांगला जॉब होता. म्हणजे माझे आता जे काही कलिग्स आहेत ते मायक्रोसॉफ्ट मध्ये आहेत, प्रॉपर मायक्रोसॉफ्ट मध्ये. म्हणजे हे तरी वेंडर होते, ते प्रॉपर मायक्रोसॉफ्ट मध्ये आहेत. इट वॉज अ गुड जॉब. मला एवढं येत नव्हतं ते काम, पण मी शिकत होते आणि शिकले असते. आणि थोडा अवघड डिसिजन होता कारण की हे फील्ड थोडंसं अनस्टेबल आहे. पण माझ्या असं लक्षात आलं की मला नाही आवडत स्टेबिलिटी, मला नाही आवडत. मी मुळातच आतूनच मी खूप चंचल आहे. आणि आतूनच मी अशी खूप चंचल आहे. आणि मला नाही असं हे होत की ओ सो स्टेबिलिटी पाहिजे आणि मग आता सेटल्ड व्हायचंय. आणि असं मला नाही येत फिलिंग. मला आवडतं कारण रॅन्डम ज्या गोष्टी येतात आणि जे मग मजा काय आहे. इफ यू प्लॅन एव्हरीथिंग तर मग काय मजा आहे, असं हे माझं मत आहे. हा करेक्ट आहे. म्हणजे काहीतरी रोज थ्रिल पाहिजे ना. काहीतरी तू जाणार एकाच ठिकाणी, एकच चेहरे बघणार. आता जे आपलं फील्ड आहे ते एक परी खूप सुंदर आहे की आपल्याला प्रत्येक गोष्ट नवीन नवीन काहीतरी ट्राय करायला मिळतं. आज एक नवीन सीन घेऊन आलाय, आज काहीतरी वेगळं, आज इमोशन आहे, आज रडायचंय, उद्या हसायचंय. हे जरा येस. आणि पहिले 2 महिने मला असं झालं, तू एपिसोड जरी बघितलेस तरी मला असं खूप कळायचं नाही की मी काय करतेय, मी बरोबर करतेय की नाही. खूप काही कधी कधी ते अगदीच नवीन होते मला. ते गोष्टी मला जमतायत की नाही हेही कळत नव्हतं. पण अगेन काही लोक होती ज्यांनी मला तिकडे खूपच सपोर्ट केला. आणि त्यामुळे मला असं झालं की ओके. म्हणजे ती जी नवीन हे होतं ना ते मला वाटलं की हे मला यात मजा येणार आहे आणि मला हे करावंसं वाटतंय. सो त्यांच्यामुळे मी थोडीशी आय थिंक ऍडजस्ट होऊ शकले लवकर. पण तेव्हा तो कॉन्फिडन्स तुझ्यामध्ये होता ना की आपण बाहेरून आलो? एक तर नव्हता मला कॉन्फिडन्स, अजिबातच नव्हता कॉन्फिडन्स.
अजिबातच नव्हता. काहीच कॉन्फिडन्स नव्हता. मला वाटतं काम करण्याचा कॉन्फिडन्स मला 3 वर्षांपूर्वी आला, जेव्हा मी दुसरी माझी सिरियल सुरू केली आणि त्याच्यामध्ये मी मुक्की होते आणि ते काहीतरी वेगळंच करायचं होतं. त्यावेळेला मला जरा कॉन्फिडन्स आला आणि लोकांना ते आवडत होतं. मला ते तसे फीडबॅक्स येत होते. आमचे क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि हे सगळे लोक म्हणत होते की चांगलं करतीयस तू वगैरे. त्यामुळे मला आला. पहिलं आपण जरा चाचपडतच असतो ना ग, म्हणजे जरी कितीही लोकांनी आपल्याला पुश केलं की अगं चांगलं करतेस कर वगैरे, तरी पण ती थोडीशी एक भीती आणि न्यूनगंड असतोच असं मला वाटतं. आणि आपण म्हणजे ती एक एज असते की आपण आपल्याला पाण्यातच बघतो की नाही हीच बेटर आहे माझ्यापेक्षा, पण कुठेतरी ना ते हळूहळू जातं. हा म्हणजे मला तो प्रॉब्लेम नाही जाणवला मला कधी की हीच बेटर आहे माझ्यापेक्षा, किंवा मला तो कंपॅरिझनचा प्रॉब्लेम इतका काही वाटला नाही. केलं खूप गेलं कंपॅरिझन खूप लोकांसोबत माझं, आणि ते वेगळेच विषय आहेत, पण ते केलं खूप गेलं. पण मला ते जेलसी आणि हे टाईप मला असं नाही वाटत. म्हणजे मला एखाद्या ऑडिशनच्या वेळेला पण मला असं वाटेल की ओके मला का नाही मिळालं, किंवा काय प्रॉब्लेम होतोय, माझं काय चुकतंय किंवा काय हे येतं, हिला का मिळालं हे नाही येत माझं कधीच. आणि मला वाटतं ते कुठून तरी जेव्हा आपलं वाढतं वय असतं त्यावेळेला त्या गोष्टी आहेत ना, या खूप छोट्या गोष्टी आहेत आणि या पूर्ण तुमचं आयुष्य ठरवतात. त्यावेळेला ना खूप चांगल्या डेव्हलप झाल्या आपोआप आजूबाजूच्या लोकांमध्ये. पहिल्या सिरियलच्या वेळेला जी सुरुवातीला जी चांगली सगळं होतं, ज्यांनी शिकवल्या मला काही गोष्टी, त्यांच्यामुळे मला असं वाटतं की ते डेव्हलप झालं. आणि त्यामुळे ते आलंच नाही कधी असं जेलसी वगैरेचं, तर असं काही झोनच नव्हता माझा. पण तू खरंच तो डिसिजन जो होता ना की स्टेबल जॉब, दर महिना आपल्याला त्या डेटला पगार येणार आहे हे माहीत असतं, तो जॉब सोडून हे क्षेत्र निवडणे हो. आणि इकडे मला सवय झाली होती. म्हणजे मला असं वाटत होतं सुरुवातीला की आपले कमी दिवस का भरतायत, मग आता किती पैसे येणार, मग आता काय, आणि रेंट निघणार आहे का वगैरे. काही वेळेला असं व्हायचं की रेंट पण नाही निघायचा आणि मग सेव्हिंग्जमधनं ते हे करायला लागायचं, किंवा रादर सेव्हिंग झालीच नाही माझे पहिलं वर्षभर वगैरे, कारण मुंबई आणि काय वगैरे वगैरे. पण आणि खर्च मुंबईचे वेगळेच, पुण्यापेक्षा तिप्पट रेंट वगैरे असं सगळं होतं. पण मी ती सवय मोडली माझी, रेग्युलर पैसे येण्याची आणि हे सगळं, आणि ती सवय असण्याची की आपल्याला या महिन्यात इतके पैसे मिळायलाच पाहिजेत, ही सवय मी मोडली. सो आता जमतंय ना, म्हणजे आत्ता पण असं होतं की काम मिळवणं खूप स्ट्रगल झालंय. म्हणजे आजकाल कोणालाही फक्त फॉलोअर्स बघून काम मिळतं ना, की असंही होतं की आपलं ऍक्टिंग किंवा आपलं काय टॅलेंट आहे हे नंतर बघितलं जातं. तर मला सांग की हे किती डिफिकल्ट आहे काम मिळवणं. माझ्यासोबत एकदाच असं झालंय की मी ऑडिशन दिली आहे, ती चांगली झाली आहे असं सांगितलं गेलंय, पण फॉलोअरचं हे झालंय, असं एकदाच झालंय. मला असं वाटतं की असे सगळे नाही आहेत. आणि फॉर्च्युनेटली माझ्या आयुष्यात ठीक आहे दुसरं काही मिळालं नाही किंवा व्हॉट एव्हर, म्हणजे दुसरी सिरियल तर मिळालीच मला, पण त्यावेळेला अजिबातच माझे फॉलोअर्स आणि हे बघून मला काम नाही मिळालं. मला माझं काम बघूनच मला काम मिळालं. सो फॉर्च्युनेटली मला आत्ता पण ज्या काही इन्क्वायरीज येतात तर त्या कुठल्याच मला त्यांनी असं सांगितलं नाही की जरा तुझी इन्स्टा लिंक पाठव ना, मला कुणीच म्हणालं नाहीये. सो नेहमी असं होतं नाही, काही करत असतील, मला त्याच्यात काही म्हणजे ती त्यांची, तो त्यांचा चॉईस आहे, या त्यांचं ते. मला अजूनही, मग आता झाली आहेत 5 वर्ष, पण मला अजूनही कास्टिंग प्रोसेस नाही कळली आहे. आणि आय थिंक बरं झालं मला नाही कळली आहे इन अ वे, कारण म्हणजे इट्स नॉट माय फील्ड एनिवे. आपण त्यात परत आपलं डोकं लावून स्वतःला त्रास नाही करून घेणं की अच्छा. त्रासपेक्षा मला वाटतं फोकसच आपला हलतो ना. आपण जर तो विचार करत बसलो की अरे यार हिला का घेतलंय वगैरे, तर म्हणजे मला असं वाटतं की यू शुड फोकस ऑन युअर सेल्फ आणि तुमचं काम. आणि मला तर अजून खूपच, इट्स अ लॉंग वे फॉर मी, या, आणि खूप शिकायचंय. आणि इट्स अ गुड थिंग दॅट आय एम नॉट इन टू स्टेबिलिटी आणि आय एम नॉट ॲट ऑल फुल्ली सॅटिस्फाईड विथ माय वर्क, ज्यामुळे मला असं ते होतं की अजून काहीतरी बेटर करायचं. पण आपण आता म्हणालो की तू बीड, तुझं घर सोडून इथे येणं, आपण कधी इमॅजिन पण केलं नसतं की आपण अशा अंजान शहरमध्ये जाणार आहे, पुढे काय होणार, आता उद्या काय होणार हे आपल्याला माहित नाहीये, तर आपण फ्युचर काय प्रेडिक्ट करू शकतो. पण मला सांग की बॅचलर म्हणून अजूनही तुला ती
ही एक गोष्ट खूप डिफिकल्ट जाते, ही नाहीच जमत. ह्यासाठी घरच्यांची मदत, मित्रांची मदत घ्यावीच लागते. कितीही आपण इंडिपेंडेंट म्हटलं की ते काहीतरी असतं की आपल्याला नाही अजून जमत ते. तुझ्या बाबतीत काय आहे? बँकेचे व्यवहार असतील किंवा आत्ताच तुला कॉल्स येत होते. तो तर वेगळाच किस्सा आहे. तो इन्शुरन्सचे कॉल, क्रेडिट कार्डसाठीचे कॉल्स, तो वेगळाच किस्सा आहे, ते मी सांगेनच. बाकीच्या ह्याच्यात व्यवहाराच्या बाबतीत असं काही नाहीये. म्हणजे आई पोस्टात होती, त्यामुळे मला हे सगळं करणं, बँकेत पण जाणं, पोस्टाचे पण व्यवहार, ते थोडंफार माहीत होतं. मला इतकं नॉलेज नाहीये. आणि मी रिबेल जरी माझं नेचर असलं टुवर्ड्स अदर पीपल किंवा काही बाबतीत, घरच्यांच्या बाबतीत ते माझं क्रिएट तसं तेवढं होऊ नाही शकलं, कारण की माझ्या 2 बहिणींनी मला खूप पॅम्पर केलंय. माझ्यापर्यंत काहीच आलेलं नाहीये. जेवढे रिस्पॉन्सिबिलिटीज आणि गोष्टी आणि त्या सगळ्या त्यांच्यावरती आल्या आहेत, तेवढं माझ्यावर नाही आलं कधीच. म्हणजे इवन घरातलं काम सुद्धा, म्हणजे आता त्याच मला म्हणतात की आम्ही तुला करू द्यायला पाहिजे होतं तेव्हा काम, तुला करायला लावायला पाहिजे होता स्वयंपाक. माझं असं होतं की आई, मी आता ते काय करायचं, मग ते फोडणीचं वगैरे असं फोन करते ना, तेव्हा त्या मला म्हणतात तुला करायला पाहिजे होतं तेव्हा. खूप मी लाडवलेली आहे भयानक, त्यामुळे असं मला खूप रिबेल करायची गरज नाही पडली घरच्यांसोबत. आणि माझ्या घरच्यांनी पिढीनुसार, वातावरणानुसार आणि ओव्हरऑल आत्ताचं जे काही आहे त्यानुसार स्वतःला चेंज केलंय. जे त्यांनी नसतं केलं तर मे बी माझ्यासाठी खूप वेगळ्या गोष्टी झाल्या असत्या. म्हणजे सगळ्यांना वाटत होतं तेव्हा औरंगाबाद होतं, औरंगाबादमध्येच मी इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेईन असं वाटलं होतं. आणि जे सर होते माझे, जोशी सर मॅथ्सचे, ते असे होते की मी भरतो तुझा फॉर्म, तू जा. आणि त्यांनी सगळी पुण्याची कॉलेज टाकली. आणि मग इट चेंज्ड एव्हरीथिंग. म्हणजे दॅट वन थिंग चेंज्ड एव्हरीथिंग. बट या, आणि कॉल्स बिलच्या बाबतीत तुम्ही किती अभ्यास करा, काय करा, तुम्हाला नाही कळत. मला आत्ता परवा एक फोन येऊन गेला क्रेडिट कार्डसाठी, आणि मला खूप ते येत होते बॅक टू बॅक. तर मला वाटलं की हा ठीक आहे, म्हणजे नाही पाहिजे, नाही चाहिए वगैरे. आणि आपण रील्स बघतो की फसवतात वगैरे हे सगळं. तर म्हणून मी असं खूप एंटरटेन नव्हते करत. एक कॉल आला आणि त्याच्यामध्ये तो मला म्हणाला, मी म्हणलं की क्या मैं डॉक्यूमेंट वगैरह कुछ नहीं देने वाली. तर तो म्हणला की नहीं मैम, हमको सिर्फ आपका एड्रेस चाहिए, आपका कार्ड रेडी है, ऑलरेडी अप्रूव्ड है. तर मी म्हणले लेकिन मैंने अप्लाई नहीं किया था क्रेडिट कार्ड के लिए. आणि मला ना ते एअरपॉड्स घ्यायचे होते काय, आणि ते माझ्याकडे नाहीये क्रेडिट कार्ड, आणि थँक गॉड माझ्याकडे नाहीये, नाहीतर मी उधळीत झाले असते डायरेक्ट. आणि ते म्हणाले की मग त्यांनी फोन केला वगैरे, आणि ते म्हणाले की नाही, आम्हाला फक्त तुमचा ॲड्रेस पाहिजे वगैरे. तर मी म्हणलं की नाही चालेल, म्हणजे मला वाटलं ओके, मग हे ओके आहे वगैरे. तो म्हटला फक्त मला डिटेल्स सांगा. मग मी त्याला सांगितलं. बरं, माझ्या हे लक्षात नाही आलं की तो जेव्हा मला म्हणाला आपका डेट ऑफ बर्थ कन्फर्म कीजिए, तर त्याने मला सांगणं अपेक्षित असतं ना. मी काहीतरी करत होते तेव्हा, चहा करत होते की काहीतरी, आणि माझं लक्ष नव्हतं. आणि मी म्हणलं की हां, मग मी त्याला सांगितली डेट ऑफ बर्थ. आणि माझ्या हे लक्षातच नाही आलं की त्यांनी कन्फर्म करा म्हणल्यावर त्यांनी आपल्याला सांगणं अपेक्षित असतं, ही करेक्ट आहे का, ही करेक्ट आहे का. आणि मग तो म्हणला की ओके, अभी एक आपको मेसेज आएगा, तो आपको लॉग इन करना है. तर म्हणलं हां. आणि मी कामातच होते, आणि म्हणलं हां ठीक आहे, मैं करती हूँ. ते ओपन झाला, मेसेज ओपन झाला, आणि वरती OTP होता आलेला. तर तो मला म्हणला मॅम अभी बस मुझे OTP बता दीजिए. तर OTP म्हटल्यावर मी आले थाऱ्यावर, आणि मी म्हणलं की नहीं चाहिए मुझे. तो म्हणला नहीं मॅम, सिर्फ OTP बता देना. तर मी म्हणलं नको, आणि मी फोन कट केला. आणि माझ्या लक्षात आलं, आणि मग मला ते कळलं की ओ शिट, हा प्रॉपर स्कॅम होता. आणि जस्ट माझ्या अकाउंटला पैसे आले होते. तर असं मला असं वाटतं की ते आपण कामात बिमत असल्यावर किंवा काय, पण ह्या सगळ्याशी डील करावं लागतं यार. म्हणजे ऐकलेलं असतं आपण, स्वतःबरोबर होतो तेव्हा आपणच गणतो आपण मूर्ख होतो त्या बाबतीत, राईट. पण आता इंस्टाग्राम, जे आपण रील स्क्रोल करतो, असं आपल्या एजच्या मुलींना खूप वाटतं की यार प्रत्येक रील आपल्यासाठी येते, प्रत्येक पोस्ट दॅट इज मी, माझ्या लाईफमध्ये हे घडतंय, ह्याला कसं कळतंय. पण मला सांग, कितपत ते रिअलिस्टिक, म्हणजे ते रिलेट करू शकतेस तू स्वतःच्या लाईफशी. ऑल्सो इमोशनल स्टॅबिलिटी, परत इमोशनल तो जो एक असतो ना की आपल्याला कोणतरी हवं आहे, तर ते किती बिलीव्ह करतेस तू. आणि लग्नाबद्दल गौरीचं काय मत आहे?
कारण का बॅचलर म्हटल्यावर बघ या वयात आल्यावर आपलं प्रत्येक जण विचारतात फॅमिली काय मग तुझं कधी. आता लग्नात तर तुला विचारलंच हो असेल. हो हो ऑफकोर्स. तुझं काय उत्तर तर असतं? विचारूच नकोस. मी म्हणते आई बाबांशी बोला आणि आई बाबा म्हणतात तिच्याशी बोला. मग ते असे पण नाही आई बाबा पण लग्नाबद्दलचं मत माझं आधी असं होतं की मी शुअर नव्हते की मला करायचं आहे की नाही, बट आता मी शुअर झाली आहे की मला करायचं आहे लग्न. आणि हे एकटी राहायला लागल्यानंतरच माझ्या जास्त लक्षात आलं की मला हवं आहे कुणीतरी. पण असं नाही की माझी ही नीड आहे की मी एकटी नाही राहू शकत म्हणून मला पार्टनर पाहिजे, असं नाही आहे. मला असं वाटतं की मला आता होतंय की मला वाटतंय की मी लग्न करावं आणि आय डोंट नो, म्हणजे आलं कोणी आणि मला वाटलं आणि तेवढं आम्ही कम्पॅटेबल असू तर ऑफकोर्स मला आवडेल लग्न करायला. पण असं मी हे नाही केलं की आत्ता मला आता करायचंच आहे आणि आत्ता वय आणि हे असं प्रेशर नाहीये. Correct. तेवढं प्रेशर म्हणजे माझे आई बाबा जोपर्यंत घेत नाहीत तोपर्यंत मला असं हे आहे. आणि त्यांना आहे म्हणजे त्यांना, कारण लोक विचारतात सो ते मला विचारतात की कधी काय आहे, बट दे नो की मी काहीतरी विचार करून हे करते आणि त्यांनी तेवढा मला फ्रीडम दिलेला आहे. त्यामुळे आय थिंक आय एम ओके. पण या म्हणजे कोणी आलं आयुष्यात आणि मला वाटलं की ओके, आणि ऑफकोर्स त्या व्यक्तीला पण वाटलं तर मला एकटीला वाटून काय होणार आहे. मध्ये एक रील शेअर केली होतीस की काय भाई प्रेमात पडलाय. मी म्हटलं हा गौरी. हो पण नंतर कळलं की नाही नाही ती रील होती. ते कोणी माझ्या मी मित्राला पकडते त्याचा हात वगैरे, मी म्हणते की मला फक्त तुमचा हात पाहिजे वगैरे आणि त्या रील पुरतं मी हे करते. बट या कोणी आलं आयुष्यामध्ये आणि आम्हाला वाटलं की आम्ही एकमेकांसाठी करेक्ट आहोत तर मग व्हाय नॉट. येस, आणि इतकं रिअलिस्टिक असणं खूप गरजेचं आहे की हा म्हणजे मला असं काही हे नाहीये की मग काय मग मी केलं जरी तरी मी अजिबातच म्हणजे, आणि ते पण विचार आत्ताच माझ्या डोक्यात आलेत की मी अजिबातच मोठं लग्न नाही करणार आहे. बट और असं काही माझं असं पब्लिकली काहीतरी हे वगैरे असं काही माझं नाहीये. झालं छान. सो आपलं हे असंच असतं ना की आपण एकमेकांना बाबा अपने लाईफ में कितने भी म्हणजे असं ना की फायर वर्क्स होत आहेत पण दुसऱ्याला आपण हे करतो बाबा होईल सगळं नॉर्मल होईल. हो ते तर म्हणजे मला असं वाटतं मी त्याच्यामधली एक्सपर्ट झालेली आहे. स्वतःचे प्रॉब्लेम राहिले बाजूला, तुला प्रॉब्लेम आहे का, मी येणार, मी तुला मदत करणार. टॉक टू द कोच. या लाईफ कोच. हा ऍक्च्युली त्या गोष्टीमुळे मला असं झालं की इन्स्टेड ऑफ दिस मी माझ्यासाठी पार्टनर शोधणं जास्त महत्वाचं आहे. कारण की माझं असं झालं काही एक्सपिरियन्सेस आले, काही ऑफकोर्स फ्यू पीपल आर एक्स्ट्रीमली नाईस आणि ते माझे खूपच जवळचे आहेत. बट काही याच्यात मला असे एक्सपिरियन्सेस आले की मी खूप केलंय समोरच्यासाठी आणि जेव्हा मला गरज आहे, आणि गरज ॲज इन असं पण नाही आहे की ऐक ना 5 लाख पाठव वगैरे असंही नाही. नॉर्मल. नॉर्मल मला बोलायचं आता या पॉइंटला, जे मी तुला मगाशी म्हणाले की रॅन्डम ब्रेकडाऊन होऊ शकतो. तर त्यावेळेला मी असं कोणाला तरी फोन केलाय तर ते अवेलेबल नाहीयेत. आणि माझं असं होतं की मी खूप म्हणजे मी तुमच्यासाठी वर्षभर तुम्हाला तुमच्या गोष्टीतनं आणि तुमच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला मदत केली आहे, तर मी असं म्हणते की एक दिवस मला फक्त थोडंसं काहीतरी हे करा. आणि मला मजा या गोष्टीची पण वाटते की आपण नेहमी चुकीच्या माणसाकडनं अपेक्षा ठेवतो. देअर आर फ्यू पीपल जे आपल्यासाठी सगळं करतात आणि समहाऊ आपण ते निग्लेक्ट करतो किंवा आपण त्यांना खूप ग्रँटेड धरतो. आणि 2026 पासून मी त्या सगळ्या लोकांना जवळ केलंय आणि माझ्या लक्षात आलंय की रादर ती माझ्या जवळचीच होती, मला ते खूप उशिरा रिअलाइज झालंय असं मला वाटतं. अडल्टिंग इज सेल्फ रिअलायझेशन की आपण Yes. काय, आणि आपला सर्कल पण हळूहळू छोटा होत जातोय ना. हा म्हणजे डिपेंड, आपल्याला कळतं की हा ही माझी लोक आहेत. हो 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 ही माझी लोक आहेत. ते तर म्हणजे खूपच. सो मी पण आता ग्रोईंग अप हेच शिकली आहे की कोण आपलं आणि कोण फक्त कामासाठी असतं हे बायफर्केशन करता आलं पाहिजे. म्हणजे मी ते ब्लेम नाही करत त्या लोकांना, प्रत्येकांना त्यांच्या प्रायोरिटीज आणि या सगळ्या गोष्टी आहेत. मला फक्त कोणाचा तरी फायदा घेण्याचा जरा राग येतो आणि रागच येतो. म्हणजे आय हेट दॅट स्टफ की कुणाचा तरी तुम्ही फायदा घेताय आणि कुणाला तरी तुम्ही इमोशनली अडकवताय आणि नंतर वेन द अदर पर्सन नीड्स यू आर नॉट देअर. सो मला त्या ह्याचं फक्त वाटतं, आय डोंट जज देम, तो तुमचा कॉल आहे हाऊ टू बिहेव ऑर वॉट एव्हर. बट या आणि मला फनी पण वाटतं हे
म्हणजे मला आधी असं खूप मी आधी कॉलेजमध्ये किंवा त्याच्यानंतर कुणी हे वागलं असतं तर मी असं आदळा पट चिडचिड असं काहीतरी झालं असतं. मला तर मजा येते हे बघून आणि मला असं वाटतंय की हे खूप भारी बिहेवियर आहे, काहीतरी एक वेगळं बिहेवियर आहे हे. असं अशा गोष्टी पण आपण आता ऑब्झर्व करतोय. आपला एक पर्स्पेक्टिव्ह पण बदलतो त्या जसं आपण आपलं वय वाढतं आणि आपल्याला कळतात गोष्टी की अच्छा हे खरं आहे. म्हणजे आपले आई वडील बोलायचे की तू दुनिया बघितली नाही अजून, ती ही दुनिया आहे. आणि परत दिस इज अनस्टेबिलिटी ॲज वेल ना. म्हणजे डायरेक्ट तुम्ही असे चालू आहे वगैरे आणि रपकन तुम्ही असे जाता आणि मग अजून खाली जाता आणि मग नंतर तुमच्या लक्षात येतं की ओ आता सगळं हल्लंय वगैरे. मला मजा येते या गोष्टींची. मी आधी रडायचे वगैरे, आता मला खूप मज्जा येते की यस ड्रामा झालाय काहीतरी, मज्जा. येस, पण आता ही एक गोष्ट झाली. पण अजून मला सांग की बॅचलर लाईफ किंवा अडल्टहूडमध्ये येईपर्यंत तू आत्तापर्यंत काय कानाला खडा लावून घेतल्यास की या गोष्टीपासून लांब राहायचं किंवा ही गोष्ट आपण शिकलोय आता परत ती चूक नाही करायची? नाही शिकले ग मी. मला शिकवलंय खूप. म्हणजे मला खूप धडे मिळालेत आणि जे नव्हतं घडायला पाहिजे माझ्यासोबत. मला असं वाटतं की म्हणजे मला असं वाटतं की सगळे लोक चांगले आहेत त्यांच्या त्यांच्या जागेवरती. पण आपल्यासोबतचे त्यांचे जे काही कनेक्शन्स असतात, समटाईम्स दोज कनेक्शन्स आर नॉट वर्किंग किंवा दे डोंट वर्क आउट. आणि मला ते कळत नाही. म्हणजे मला असं वाटतं की मला सगळे छान वाटतात, सगळे मस्त ये 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 असं सगळं होतं आणि मला माणसं ओळखता येत नाहीत. असं पण असेल कदाचित त्यामध्ये. काही काही येतात ओळखता पण काही काही नाही. पण मी त्यातून शिकले नाहीये कारण म्हणजे धडा असा होता की पटकन कोणाला प्रेम आपलं द्यायचं नाही किंवा असं. पण मी नाही शिकले. मला आवडतात लोक. मी एक्स्ट्रोवर्ट आहे. मला आवडतं लोकांवर विश्वास ठेवायला. आणि इवन दो दे ब्रेक युअर ट्रस्ट, आय म्हणजे त्याचा थोडा त्यांचा लॉस आहे आपण असं समजू आणि पुढे जायचं. एक्झॅक्टली त्यांचा लॉस आहे. म्हणजे मला नंतर आलंय वाया की दे रिग्रेट इट. आणि मला असं होतं की ओके बट नाव आय एम आउट ऑफ इट. बट माझं हे मी शिकले नाही. मला खूप लोकांनी सांगितलंय. माझी आई मला 2011 पासून सांगतेय ही गोष्ट की तू खूप लवकर विश्वास ठेवतेस, तू खूप करतेस आणि असं. पण मला मज्जा वाटते आणि मला आवडतं लोकांसाठी करायला आणि मला लोकच आवडतात. आय एम अ पीपल पर्सन. आणि तू तशीच राहा, बदलू नको. कोणासाठी कशाला आपण बदलायचं, आपण आहोत तसंच राहायचं. राईट. सो खूप मज्जा आली मला गौरी. आणि मला सांग तू स्पिरिच्युअल आहेस का? किती करतेस? मी गणपतीचं करते कारण मी लहानपणापासून गणपतीचं करते. खूप असं खूप नाहीये मी. आपल्या सणासुदींना आपण जे काही करतो बेसिक गोष्टी ते मी करते. पण ते दिवस पाळणं वगैरे आणि असं काही मी म्हणजे माझ्या लक्षात नाही राहत एकतर काय कोणता दिवस आहे वगैरे. एकतर इकडे काही कोणाचं काही नसतं. म्हणजे तुम्ही कामात असले की तुम्हाला डेजच नाही कळत. पण ह्युमॅनिटी हे सर्वात मोठं आय थिंक की डिवोशन आहे. म्हणजे तुला प्राणी खूप आवडतात. मला प्राणी आवडतात, मला माणसं आवडतात खूप. आणि आय डोंट नो. आय थिंक तुम्ही स्पिरिच्युअल किंवा काय किती आहात यापेक्षा, आणि हे खूपच चीजी वाक्य आहे बट आय डोंट केअर, तुम्ही माणूस कसे आहात हे खूप मॅटर करतं. तुम्ही कुठल्या तरी व्यक्तीला काहीतरी बोलताय आणि फॉर नो रिझन बोलताय, मग त्याच्यामध्ये खूप आपल्याला आपले ब्रेन वॉश केलेल्या बऱ्याच गोष्टी असू शकतात. कोणीतरी काहीतरी सांगितलेल्या गोष्टी असू शकतात आणि त्या बेसिसवरती तुम्ही समोरच्याला काहीतरी ट्रीट करताय. याच्या मी कम्प्लिटली अगेन्स्ट आहे. सो या माणुसकी जपणं हे मला वाटतं आणि शिकवलंय. आणि आत्ताची ती गरज पण आहे. आत्ताची ती गरज पण आहे. आत्ताची नाही, कायमचीच ती गरज आहे. पुढे पण ते व्हायला पाहिजे. नाही तर मग रोबोटच बघतील आता काय करायचं ते. AI बघेल आता काय करायचं. येस. पण गौरी मला खरंच खूप छान वाटलं जे मी तुला रील्समध्ये बघत असते, पण आज इथे ऍक्च्युअल तू मला सगळं तुझं घर दाखवलंस आणि तुझं रुटीन कसं असतो हे मला कळलंय आता. येस. सो लवकरच तुला मस्त प्रोजेक्ट मिळो
तुझं हे टॅलेंट परत एकदा आम्हाला बघायला मिळो टीव्हीवर. सो ऑल द बेस्ट आणि खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू सो दिस इज बॅचलर लाईफ गाईज. येस.